नमस्कार रसिको, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, विख्यात साहित्यिक जयवंत दळवी यांचं जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे आणि पुरुष ही त्यांची अत्यंत गाजलेली साहित्यकृती आहे आणि ती ह्याच्यापूर्वीसुद्धा रंगभूमीवर आली होती, पण आता ती नवीन संचात येते आहे आणि त्यात अतिशय महत्त्वाची भूमिका साकारते आहे ते प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी. स्पृहा, तुझं खूप खूप स्वागत. सध्या तू तुझ्या करिअरच्या अतिशय उत्तम फेजमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचं तू काम करते आहेस. सिनेमा करते आहेस, नाटक करते आहेस, टेलिव्हिजन करते आहेस. त्यामुळे मला खूप आनंद आहे की चांगली रेंज तू दाखवते आहेस एक ॲक्ट्रेस म्हणून. हे नाटक ज्यावेळी तुझ्याकडे आलं, काय तुझ्या मनात भावना होती? पहिली भावना म्हणजे अत्यानंदाचीच होती की असं एक नाटक रंगमंचावर येणं, त्यात अशी टीम असणं आणि त्यात आपल्याला प्रमुख भूमिकेसाठी विचारलं जाणं. कुठल्याही नटासाठी मुळात ही गोष्टच आधी सुखावून टाकणारी असते. त्यामुळे जराही विचार न करता मी पहिल्या झटक्यात हो म्हणून टाकलं की म्हणजे जवळपास फोन इतका सोपा होता की शरद काकाचा फोन आला, हॅलो पुरुष करतोय, तू अंबिका करणार का? हो, ओके, भेटूया. इतका सोपा फोन होता आमचा आणि तत्क्षणी माझं ठरलं होतं की आपल्याला हे काम करायचं आहे. कारण काही रोल्स, काही भूमिका अशा असतात जे आपण अगदी करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आपल्याला वाटलेलं असतं की हा माझा ड्रीम रोल आहे, हा कधीतरी आयुष्यात करायला मिळायला हवा. तसाच हा रोल माझ्यासाठी होता आणि आज ते प्रत्यक्षात येऊ घातलंय, तर मला खूप आनंद आहे. या रोलची तुला वैशिष्ट्य काय जाणवली? आपल्याकडे स्त्री भूमिका इतक्या कणखर तुलनेने कमी लिहिलेल्या दिसतात. तुलनेने म्हणजे नाहीच आहेत असं नाही आहे, तुलनेने प्रमाण कमी आहे. सो एखादी इतकी सशस्त्र स्त्री व्यक्तिरेखा लिहिली जाणं, पुन्हा ती अशी नाही आहे म्हणजे एक निर्णय एक मुलगी घेते, त्याच्या मागे किती वेगवेगळे घटक कारणीभूत असतात. एखादी घटना आयुष्यात घडून जाते आणि एक वयाच्या अगदी नवथर टप्प्यावर असलेली तरुण मुलगी, तिचं पूर्ण आयुष्य बदलतं आणि ती अचानक मोठी होते. आणि ती मोठी होते तर ती दबून जात नाही, तर ती ब्लास्ट होते. आणि ती अशा पद्धतीने तो ब्लास्ट तिचा आहे की प्रत्येक ते नाटक बघणारी जी मुलगी असेल तिच्या मनात कुठेतरी ती आग तयार होईल ते बघून. इतकं ते कणखर आणि सशक्त असं लिहिलेलं पात्र आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अभिनेत्री म्हणून सुद्धा मला अत्यंत आव्हानात्मक ती भूमिका आहे. कारण वयाची ते वेगवेगळे जे टप्पे आहेत तिचे बदलत जाण्याचे, ते दाखवायचे आहेत आणि त्याच्याचबरोबर ती जयवंत दळवींची वाक्य आहेत शेवटी. त्यामुळे ती त्या पद्धतीने त्या पद्धतीने त्याला सामोरं जाणं हे सुद्धा एक वेगळं आव्हान आहे. त्या नाटकाची धाटणीच अशी की अत्यंत रिअलिस्टिकली तुम्हाला ते परफॉर्म करायला लागणार. सो तो एक वेगळा चॅलेंज आहे. अशी वेगवेगळ्या पद्धतीची आव्हानं आहेत आणि या सगळ्यातनं पुढे गेल्यानंतर मग माणूस म्हणून ते इतकं दाहक आहे, इतकं भीषण आहे. आज सुद्धा म्हणजे 40 वर्षांनी आम्ही आता हे परत करतोय, एकही वाक्य किंवा एकही सीनचा असा नाही जो आपल्याला असं वाटतं की अरे हे जुनं आहे. नाही आहे ते जुनं, ते तितकंच आजचं आहे. अनफॉर्च्युनेट आहे, अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, पण आजही ती परिस्थिती तशीच आहे की वृत्तीतला फरक कुठे आहे. त्यामुळे ते फार महत्त्वाचं होऊन बसतं पुन्हा एकदा मंचावरती येणं. सो असे सगळे आहे. तू आत्ता खूप महत्त्वाचं भाष्य केलंस की दुर्दैवाने आजही तीच परिस्थिती आहे आणि ती बदलली जात नाही आहे. तर ही एक ॲक्ट्रेस म्हणून, एक अत्यंत संवेदनशील व्यक्ती म्हणून तुला किती खटकते? आत्ता खूप अत्याचाराचे स्त्रियांवरच्या आपल्याला दररोज प्रकार ऐकायला मिळतात. किती त्रास होतो तुला ह्या सगळ्या घटनांचा? निश्चित त्रास होतो. आणि फक्त म्हणजे काय ना सर, फक्त मलाच होतो असं नाही आहे. मला माहिती आहे तो आपल्या सगळ्यांनाच होतो. फक्त आता झालं आहे असं, आपल्या सगळ्यांच्याच जगण्याचा पेस इतका वाढला आहे, वेग इतका वाढला आहे. रोज उठून सोशल मीडियामुळे आपल्या कानावर इतक्या गोष्टी सतत आदळत राहतात. त्यामुळे आपण बोथटही बनलो आहे. म्हणजे एकाच वेळेला आपल्याला वाईटही वाटतं, रागही येतो, चिडही येते, हतबलही वाटतं. हे सगळंच आपल्याबरोबर होत असतं आणि शेवटी आपल्याला कळतं की काय आपण करणार आहोत ह्या पलीकडे. तर काय, आता कलाकार म्हणून मला असं वाटतं की मी काय करू शकते, तर मी एक असा विषय मांडू शकते की ज्यामुळे परत तो ऐरणीवर येईल का, त्याबद्दल बोललं जाईल का, त्याच्यामुळे एखाद्या तरी कोपऱ्यातल्या एखाद्या तरी व्यक्तीला चांगलं माणूस व्हावंसं वाटेल का. एवढं जरी झालं तरी मला वाटतं प्रत्येकच माणूस काही क्रांती करू शकत नाही ना. तर आपण जे असतो त्या पद्धतीनेच छोटे छोटे बदल आपल्या आसपास काय घडवू शकतो, तर आमच्याकडनं कलाकार म्हणून आम्ही हे करू शकतो. तर ती संवेदनशीलता ह्या निर्मात्यांनी, या टीमने, दिग्दर्शकांनी
आणि ह्या सगळ्या आमच्या सहकलाकारांनी दाखवली, विच इज म्हणजे मला वाटतं खूप ग्रेट गोष्ट आहे. या टीमचा तू आत्ता उल्लेख केला, खरंच मोठी टीम आहे. याचे दिग्दर्शक, सहकलाकार, स्वतः शरद पोंक्षे. आता नाटक तर येतच आहे आता, पण तालमीचा अनुभव कसा होता, कशी प्रक्रिया होती ती? फॅन्टॅस्टिक अनुभव आहे मला. मी मगाशी पण एके ठिकाणी हे बोलले की धकाधकीच्या, मी जे म्हटलं वेग आलाय सगळ्यालाच आलाय. दैनंदिन मालिकांचा आम्ही शूट करतो किंवा सिनेमा असतो, यामध्ये ना आम्हाला थांबवून कोणी सांगणारच नाहीये बरोबर की हे असं कर, असं नको करू, असं केलं तर जास्त छान होईल, किंवा हे वाईट होतंय, हे अगदीच चुकतंय. हे कान पिळणारं कोणी नाहीये, त्याची थाप कौतुकाची कोणी पाठीवर देणारं नाहीये, कारण वेळ नाहीये. मालिकांच्या सेटवरती तुम्हाला दिवसभरात 8 ते 10 सीन्स करायचे, हा एक महत्त्वाचा भाग आहे त्या शेड्यूलचा. इथे आम्ही 1 महिना गेली तालीम करतोय. हे इतके गाजलेले नट आहेत. जो दिग्दर्शक गेली 40 वर्ष मराठी रंगभूमीवर, राजन ताम्हाणे, हे फार मोठे दिग्दर्शक आहेत. यांच्यासोबत इतका वेळ घालवायला मिळणं, आणि तुम्हाला सांगते आता प्रयोगानंतर आम्हाला पाकिट मिळणार आहे याचं. म्हणजे आम्हाला पैसे देऊन ॲक्टिंगचं वर्कशॉप आहे. म्हणजे आम्हाला पैसे दिले जात आहेत शिकण्याचे. आनंद काय आहे यापेक्षा जास्त. एक एक वाक्य, एक एक डायलॉग, एक एक लुक, एक एक मुवमेंट, हे का करतो आहोत आपण, ह्याच्या मागे काय आहे, ह्याच्या आत काय आहे, बिटवीन द लाईन्स काय, हे खूप खूप वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांचे विचार एकत्र येऊन मग एक कलाकृती उभी राहते ना. तर ती मजाच वेगळी आहे. म्हणजे नाटकाच्या प्रोसेस इतकी आनंदाची कुठलीच गोष्ट नाही. आणि आता या नाटकाबरोबर तुझं इतरही खूप कामं सुरू आहेत. म्हणजे तू आता जे काही चांगले प्रकार आहेत त्या सगळ्यामध्ये तू आहेस, तर एक ॲक्ट्रेस म्हणूनही ही खूप तुला स्वतःला आनंद देणारीच गोष्ट असेल. नाही, निश्चित आनंदाची गोष्ट आहे. आत्ता संकर्षण व्हाया स्पृहा चालला आहे कार्यक्रम आमचा, आणि तोही प्रेक्षकांना खूप आवडतोय. त्यानिमित्ताने एक स्पृहाची वेगळी बाजू मला प्रेक्षकांसमोर मांडता येते. फार छान प्रयोग चाललेत आणि उत्तम प्रतिसाद आहे त्या आमच्या कार्यक्रमाला. आणि कुठेतरी गेली 7 वर्ष, आता मी डोंट वरी बी हॅपी नंतर 7 वर्षांनी नाटक करते. त्यामुळे असं वाटत होतं की नाटक परत जेव्हा करू तेव्हा एक फार आपल्यातल्या अभिनेत्रीला असं ग्रुएलिंग काहीतरी मिळावं, जिथे आपल्याला स्वतःला पारखता येईल परत एकदा, काय स्वतःचं मेटल तपासून परत एकदा बघता येईल. तर या इतकी सुवर्णसंधी मला कुठनं मिळणार होती, तर ती अशी अर्थातच म्हणजे झडप घालून ग्रॅब केली लिटरली. काही अशी नवीन आजच्या काळातली किंवा आजचा काळ सांगणारी नाटकं तुला करायची? निश्चित करायचे आणि मी शोधात आहे. इनफॅक्ट आम्ही एक नाटक करणारही होतो, पण ती प्रोसेस समहाव थोडीशी पुढे गेली. त्याआधी आता पुरुषचे तसे बघायला गेले तर 50 प्रयोग असणार आहेत. त्यात समजा प्रेक्षकांनी ठरवलं की नाही आम्हाला खूप आवडतंय, तर मे बी, मला माहीत नाही आत्ता, पण तुर्तास 50 प्रयोगांसाठी आम्ही हे नाटक करतो आहोत. त्यामुळे असं वाटलं की थांबून करू, कारण शेवटी कुठेतरी कल हा लेजंड, जी एक कलाकृती आहे त्याचा भाग होणं ही प्रत्येकाची इच्छा असते, आणि त्या इच्छेवर मी मात करू शकले नाही खरं सांगायचं तर. त्यामुळे मला असं वाटलं की ते थोडं पुढच्या टप्प्यात करता येऊ शकतं. तो नाहीतरी आजचाच विषय राहणार आहे. ही संधी, इट इज लाईक फॉर मी, ही आयुष्यात एकदाच कधीतरी असा रोल तुमच्या वाट्याला येतो, आणि प्रत्येक अभिनेत्याचं, अभिनेत्रीचं स्वप्न असतंच ना सर, की ह्या रोलनी आपल्याला ओळखलं जावं. तर तसं कुठेतरी त्या अंबिकेचं कॅरेक्टर माझ्यासाठी आहे, की पुरुष नाटक आणि अंबिका हे करायला मिळणं मला फार महत्त्वाचं वाटलं. तू स्वतः एक उत्तम लेखिका आहेस, कवयित्री आहेस, तर माझा प्रश्न तुला असा आहे, भविष्यात एखादा सिनेमा किंवा एखादं नाटक लिहावं आपण, असा काही विचार आहे का तुझ्या डोक्यात? मी खरं सांगू का, मी कधी एक्सप्लोरच केलेलं नाही आहे. म्हणजे मी कविता करते, तो एक वेगळा फॉर्म आहे, पण मला असं वाटतं नाटक किंवा सिनेमा ही एक वेगळी क्राफ्ट आहे, आणि त्याच्यावरती ते शिकावं लागतं तुम्हाला, त्याला प्रॉपर त्याचं शिक्षण घ्यावं लागतं, त्याचं टेक्निक आहे. तर त्याकडे मी कधीच अजून पाहिलेलं नाही, पण इच्छा नक्कीच आहे. काही कॉन्सेप्ट्सही आहेत इनफॅक्ट, ज्या काही मित्रांशी मी डिस्कस करते, आणि त्याच्यावर काम झालं तर डेफिनेटली पुढच्या काही वर्षामध्ये तुम्हाला सिनेमा तरी डेफिनेटली, नाटकाची गोष्ट माहिती नाही. सिनेमाशी नाव जोडलं जाणं लेखक म्हणून. हो, लेखक म्हणून. आणि दुसरं एक जरा आतली गोष्ट सांगू का, मला असं वाटतं की मला जर माझ्यातल्या अभिनेत्रीला वाव देणारा असं काहीतरी करायचं असेल तर फार लोकांवरती अवलंबून राहण्यात मतलब नाही. कारण ती गोष्टच अशी आहे की कधीतरी कुठेतरी कोणाच्या तरी डोक्यात एक कॉन्सेप्ट येणार,
मग ती आकार घेणार, मग त्यांना ते वाटायला पाहिजे की या रोलला मी सुटेबल आहे. मग मला काम करायला मिळणार कधी? त्यापेक्षा जी गोष्ट मला सांगावीशी वाटते किंवा जिथं मला वाटतंय की माझ्यातल्या अभिनेत्रीला वाव देता येईल तिथं का मग ती आपणच मांडू नये, असाही एक त्यामागचा विचार आहे. सो थोडंसं अभिनेत्री तिथे जास्त वरचढ होते त्या विचारामध्ये. अगदी बरोबर. आणि आजच्या काळात म्हणजे तुम्ही सगळ्यात चांगला विचार करताय. म्हणजे नुकतंच प्राजक्ता माळींनी फुलवंती केला आणि उत्तम यश मिळालंय सिनेमाला थिएटर. तुला आता तो चांगलं उदाहरण आहे तुझ्यासमोर. नक्कीच नक्कीच, डेफिनेटली. आवाहन काय करशील आपल्या प्रेक्षकांना या नाटकाच्या? 14 डिसेंबरला आमच्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे आणि आपल्या जवळच्या नाट्यगृहात प्लीज नाटक बघायला या. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी या नाटकाचे प्रयोग करायचा मानस आहे निर्मात्यांचा. सो जास्तीत जास्त कानाकोपऱ्यात हे नाटक घेऊन यायचा आम्ही प्रयत्न करू. फक्त आम्हाला भेटायला तुम्ही या. एक उत्तम नाट्यानुभव घेऊन तुम्ही परत जाल ह्याची मी तुम्हाला खात्री देते 100%. अगदी. जाता फक्त एक गोष्ट आपली राहून गेली. म्हणजे हे तू ॲक्टिंग वगैरे तर सगळी करतेस, सोशल मीडियावर तू खूप छान व्यक्त होत असतेस. तुला भरभरून लोक दाद देत असतात तुझ्या विचारांना किंवा तू जे काही सांगत असतेस. तर त्याच्यासाठी तू स्वतंत्र वेळ देतीस सगळ्या तुझ्या ह्या कामातून? मी नाही देत फार वेळ, म्हणजे वेगळा वेळ नाही देत. सोशल मीडिया माझ्या लेखी मी बऱ्यापैकी फक्त कामासाठी जास्त वापरते. म्हणजे कामाचं प्रमोशन म्हणून मी तिथे जास्त असते. पूर्वी एक काळ असा होता की मला असं वाटायचं की सोशल मीडियावर व्यक्त झालं पाहिजे. मग माझं ते मत थोडं बदललं आणि तिथे नुसत्याच चर्चा जास्त होतात आणि त्या वाढतच जातात. मग मला वाटलं म्हणून मी लिहिलं. तुम्हाला तसं वाटत नसेल, तुम्ही तसं म्हणू नका, लिहू नका. इतका सिम्पल मुद्दा आहे पण तो बऱ्याचदा लक्षात घेतला जात नाही. त्यामुळे तिथं व्यक्त होणं आता तुलनेने माझं कमी झालंय. सो तू तुझ्या करिअर बद्दल कामासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तिथे तुम्हाला अपडेट्स मिळण्याच्या दृष्टीने डेफिनेटली माझं सोशल मीडिया मी उत्तम चालवते. स्वतःचं मत व्यक्त करण्याची ही जागा नाही असं तुला वाटतंय आता सोशल मीडिया ही? आता नाही, मला बरीच वर्ष वाटते. तुम्ही बघितलं असेल तर माझ्या कुठल्याच पोस्टवरती एकदा मी पोस्ट केली की मी कमेंट्सना उत्तर देत नाही. मी फक्त छान चांगल्या कमेंट्सना कधी कधी लाईक करते. काही प्रेमाने दरवेळेला प्रत्येक पोस्टवर व्यक्त होणारी मंडळी असतात जी आता ओळखीची झाली आहेत, म्हणजे त्यांना मी रिप्लाय करते. पण उगाचच उठून काहीतरी वाह्यात कोणीतरी बोलायला तर माझ्याकडे इतका वेळ नाही हो की त्याच्यावरती लिहा, मग परत आणखीन वेगळाच कोणतरी माणूस येणार, मग तो त्याच्यावरती वेगळं काहीतरी लिहिणार. हे संपतच नाही कधीच. त्यापेक्षा मला वाटलं, मी लिहिलं, मी पोस्ट केलं, तुम्हाला नाही आवडलं, ओके, काही प्रॉब्लेम नाही, हरकत नाही. ह्या आता स्टेटला खूप छान. नाही तो ती योग्यही आहे, कारण आपला वेळ महत्वाचा आहे आणि तो वेळ कुठं आपण खर्च करायचा हा आपलाच चॉईस असला पाहिजे. त्यामुळे मी तुझ्या या मताचं नक्कीच स्वागत करतो आणि तुला ह्या नाटकासाठी खूप शुभेच्छा देतो. आणि लवकरच आपण पुन्हा तुझ्या काही नवीन जो करणार असेल त्यावेळी भेटू आणि बोलू. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.